Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Snehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi everyone, welcome to today's session. So dear children, today's session of our scholarship examination paper 2 English will be of one point three opposite and similar meaning words, and this will be the second part of this topic. बघा फर्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला पेपर मध्ये आलेला प्रश्न दाखवलेला आणि आपण काही प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली. आपण त्याच्यामध्ये अँटोनिम्स, सिनोनिम्स, सिमिलर मीनिंग आणि ऑपोजिट मीनिंग वर्ड्स म्हणजे काय हे पाहिलेलं. काही वेळेला आपण हे पाहिलेलं की ऑपोजिट वर्ड्स जे असतात ते प्रिफिक्स लावून तयार होतात, काही वेळेला प्रिफिक्स न लागता तयार होतात. आपण हेही पाहिलेलं की किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रिफिक्स लागून ऑपोजिट वर्ड्स तयार होतात. त्याच्याबरोबर आपण काही सिमिलर मीनिंग्स किंवा सिनोनिम्सच्या प्रश्नांची पण प्रॅक्टिस केलेली. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण आणखीन काही प्रश्नांची प्रॅक्टिस करूया. आणि जसं मी पार्ट फर्स्ट मध्ये म्हटलं की व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता पाहता जिथे आवश्यकता वाटेल नवीन वर्ड्स असतील तिकडे तो व्हिडिओ पॉज करा and you note down those words in your notebook. Okay, so let's begin with today's practice session. In the beginning I'll show you the same question. बघा हा मागच्या भागात आपण पाहिलेला प्रश्न होता. पेपर मध्ये कशा प्रकारे प्रश्न येतो. 4 pairs are given, which pair is not pair of opposite words. तर मी तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये हे एक्सप्लेन केलेलं होतं. देर आर 4 pairs, 3 are of opposite words but 1 pair which is not of opposite words but they have the same meaning, similar meaning, they are the synonyms. आपण हे शब्द वाचलेले इनकम्प्लीट, कंप्लीट, ऑपोजिट, इन लागलाय बघा. इकडे कंप्लीटला प्रिफिक्स लागून त्याचा ऑपोजिट वर्ड तयार झालाय. पुअर, रिच, ही पण पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आहे, गरीब श्रीमंत. हार्ड अँड इझी अँड प्रेज अँड एडमायर, आपण याचं मिनिंग पाहिलेलं होतं. प्रेज अँड एडमायर दे हॅव द सेम मिनिंग. टू प्रेज समवन, टू एडमायर समवन म्हणजे एखाद्याच्या कामाचे कौतुक किंवा प्रशंसा करणं. ओके, सो वी हॅव ऑप्टेड फॉर ऑप्शन नंबर 4. आपण हे मागच्या भागामध्ये बघितलेलं. आता आपण आजच्या भागातल्या काही प्रश्नांची ओळख करून घेऊया. कशा प्रकारे प्रश्न येतात पेपरमध्ये, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण तो एक प्रश्न पाहिल्यानंतर तशा टाईपच्या अनेक प्रश्नांची प्रॅक्टिस, त्याचा सराव मात्र तुम्ही केला पाहिजे. ओके, लेट्स बिगिन विथ द फर्स्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. Choose the pair which is not opposite pair of words. आता तुम्हाला प्रश्न वाचायचा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा सराव झालाय बघा. Choose the pair which is not opposite pair of words means it is understood that there are 3 pairs which are opposite words and there is one pair which are not of opposite words means they are of similar meaning, same meaning, synonyms. Let's read the options. Truth and lie, antonym and synonym, tiny and huge, high and hollow. As I told you, your reading should be meaningful reading. If you read with understanding, then it will save your time, right? So option number 1, 2, 3 and 4. Read the options again. Truth and lie. Never lie. Always speak truth. खरं खोटं. Antonym and synonym, they are the words from our current topic. Tiny and huge. Tiny, very small. Ant and elephant. Tiny and huge. And see the last pair, hi and hello. So our answer is obviously pair number 4. Hi and hello, they are the words which we use for greetings, right? So they have the same meaning, similar meaning.
दे आर नॉट ऑपोजिट टू इच अदर. आता इथे हाय आणि बाय असतं तर मे बी ते ऑपोजिट झालं असतं. हाय एखाद्याला आपण भेटल्यावर हाय करतो आणि जाताना बाय करतो, राईट. म्हणजे किती सोपं सोपं किंवा आपल्या रोजच्या व्होकॅब्युलरी मधले हे शब्द आहेत बघा. ओनली थिंग इज दॅट यू शुड रीड इट विथ अंडरस्टँडिंग, आणि तर तुम्हाला याचं करेक्ट उत्तर शोधायला फारसा वेळ लागणार नाही. नेहमी मी तुम्हाला सांगते, प्रश्न नीट समजून घ्या, ऑप्शन्स शांतपणे वाचा, समजून घ्या आणि मग उत्तराकडे वळा. The next question. What is the similar word for Dell? आता 8वीच्या पॅसेज मध्ये, पोएम मध्ये तुम्हाला हा शब्द गेला असेल किंवा आता तुमच्या ओळखीचा होईल. ओके, म्हणजे तुम्हाला असं नाही की आपल्या व्होकॅब्युलरी मधले शब्द प्रत्येक प्रश्नामध्ये येतील. देअर विल बी, यू विल कम अक्रॉस विथ सम न्यू वर्ड्स, so that you should read your passages, then your lessons, your poems with understanding. एकदम बारकाईने वाचा, कुठेतरी हा शब्द गेलेला असेल व्होकॅब्युलरी मध्ये. So we have to find out the similar word means meaning for this word Dell. Let's read the options. River, valley, waterfall, flow. 1, 2, 3 and 4. So here I'll give you the correct option because this word you might have not came across with. So the correct answer is valley. Valley ला Dell हा शब्द आहे बघा. एका पोएम मध्ये तुम्हाला हा शब्द आता लक्षात येईल किंवा तुम्हाला हा शिकायला मिळेल. So Dell means valley, दरी. Okay. Question. Find out the similar word for the following. Same meaning. Synonyms. Let's read. For which word we have to find out the similar word? My sister won the match. We all are very happy. Very simple sentence. My sister won the match. We all are very happy. Now there are 4 words, among which one word is similar to the happy. Let's find out. Delighted, dreamed, disturbed, disgusted. 1, 2, 3, 4. Read the options again calmly, coolly, and then you decide your answer and check with mine. Okay, done. My sister won the match. We all are very happy. Obvious, this is the happiest moment for the family when a family member achieves something, right? So, which word goes with the word happy? Is it delighted? Is it dreamed? It is disturbed? It is disgusted? आणि तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं बघा की जसं आपण टेलिव्हिजनवर काही क्विज कॉन्टेस्ट प्रोग्राम बघतो, त्याच्यामध्ये बघा ऑप्शन असतो 50-50, ज्याच्यामध्ये तो आपण लाईफलाईन ती घेतली की त्याच्यातले 2 आन्सर्स जे चुकीचे असतात ते पहिले मिटवले जातात. तसं तुम्ही ती ट्रिक काही प्रश्नांसाठी इथेही वापरू शकता. ओके, आता इथे डिस्टर्ब आणि डिस्गस्टेड हे 2 शब्द आहेत, ते टोटली ह्या हॅपी बरोबर जातच नाहीये. डिस्टर्ब, आपल्या घरातलं कोणाला जर चांगलं काय मिळतं आपण डिस्टर्ब होऊ शकतो का? नो. म्हणजे आपण तिकडे क्रॉस. डिस्गस्टेड, दॅट इज ऑल्सो क्रॉस. डिस्गस्ट, आपण म्हणतो ना एखादी उबग आणणारी गोष्ट झाली आहे मला, विच वी डू नॉट लाईक, म्हणजे ते पण इथे होत नाही. आता डिलायटेड आणि ड्रीम्ड ह्याच्यातला तुम्ही करेक्ट ऑप्शन शोधा. वी ऑल आर व्हेरी डिलायटेड की वी ऑल आर व्हेरी ड्रीम्ड. आता एखाद्याने आपल्या करिअरमध्ये एक स्वप्न पाहिलेलं असतं, मला ते अचीव करायचंय, मग त्याचं ते ड्रीम, त्याचं ते स्वप्न सत्यात येतं.
his or her dream may come true. पण जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स दे ऑल आर व्हेरी हॅपी मीन्स दे ऑल आर व्हेरी डिलायटेड जॉयस. आपल्याला जेव्हा आपल्या फॅमिली मेंबर साठी काही चांगलं घडतं तेव्हा आपण खूप हॅपी होतो. त्याला डिलायटेड हा शब्द आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला जे काही ऑप्शन्स दिलेले असतात त्या ऑप्शन्स मध्ये बऱ्याचदा असं होतं ना की तुम्हाला जवळ जवळ जाणारे शब्द दिले जातात, मग आपण कन्फ्यूज होतो हा की तो. बट देन यू हॅव टू बी व्हेरी फर्म और कॉन्फिडंट इनफ अबाउट युअर आन्सर की नाही हाच शब्द ह्याचा मिनिंग होऊ शकतो. अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सी, कॅन यू रीड समथिंग देअर? तुम्हाला काय त्याचा अर्थ कळतोय का बघा. काहीतरी तुम्हाला जम्बल्ड अप लेटर्स तिकडे दिसत आहेत. लेट्स रीड द क्वेश्चन. फाइंड आउट ऑपोजिट पेअर ऑफ वर्ड फ्रॉम दीज लेटर्स. आता तुम्हाला तिथे काहीतरी लेटर्स दिसत आहेत. आपल्याला असं वाटेल की हा काय वर्ड दिलाय, आम्हाला तर त्याचा अर्थ कळत नाही. बट येस, दॅट इज नॉट अ वर्ड, दे आर द लेटर्स. बट in those letters a pair of opposite word is there. It is hidden over there and we have to find it out. बघा, मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवायच्या आधी तुम्हाला मिळतंय का? असे दोन शब्द आहेत की दे आर ऑपोजिट टू इच अदर. देयर इज अ पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स हिडन इन दीज लेटर्स. काही जणांना मिळालं पण असेल. लेट्स रीड द ऑप्शन्स. इन अँड आउट, in and on, in and to, no and on. 1, 2, 3 and 4. बघा कुठली पेअर आहे. व्हेरी इझी, व्हेरी व्हेरी इझी. इन अँड आउट, इन अँड ऑन, इन अँड टू, नो अँड ऑन. कुठली ऑपोजिट पेअर आहे ह्याच्यातली? Yes, this is option number 1. In and out. आत आणि बाहेर. आता बाकीच्या पेअर्स ज्या आहेत त्या ऑपोजिट आहेत का? तुम्ही डिसाइड करा. इनच्या ऑपोजिट आउट असतं, आत बाहेर. ओके, ऑनच्या ऑपोजिट काय असतं? तुम्हाला गेलेले आहेत प्रेपोजिशन्स, तुम्ही शिकलेले आहात. ऑन अँड अंडर. ऑन द टेबल, अंडर द टेबल. ओके, इन अँड आउट. पण इथे इन आणि टू दिलाय थर्ड ऑप्शन मध्ये. फोर्थ ऑप्शन नो अँड ऑन, दॅट इज नॉट ऑपोजिट पेअर. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. Question. Find out the word which is not similar for the given word. Not similar. आता बघा, आपल्याला डिरेक्टली सिमिलर मिनिंग किंवा ऑपोजिट मिनिंग किंवा सिनोनिम किंवा अँटोनिम फाइंड आउट करा असं दिलेलं नसतं. आपल्याला ते प्रश्न वेगवेगळ्या टाईपने विचारले जातात. तसं आता इथे बघा प्रश्न कसा विचारलाय. फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट सिमिलर फॉर द गिवन वर्ड. नॉट सिमिलर, अनसिमिलर. ओके, लेट्स रीड द ऑप्शन्स. आता हा वर्ड दिलाय एनकरेज. ओके, एनकरेज साठी सिमिलर नसणारा वर्ड. बघा ऑप्शन्स. प्रमोट, चिअर, इन्स्पायर, प्रिव्हेंट. तुमच्यामधल्या काही जणांनी आन्सर शोधलं पण असेल. 1, 2, 3 and 4. एनकरेज शब्दाच्या अर्थाला न जुळणारा शब्द शोधा. एनकरेज, एखाद्याला प्रोत्साहन देणं. टू एनकरेज समवन टू स्टडी, टू प्ले. ओके, एनकरेज. टू प्रमोट means to encourage. Cheer up, to encourage. Inspire, to encourage. To prevent means to stop. So our option is number 4. प्रमोट, चिअर आणि इन्स्पायर ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे एनकरेज, एखाद्याला प्रोत्साहन देणे.
आणि प्रिव्हेंट म्हणजे त्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणे. सो the word which is not similar to the encourage is to prevent. Okay, so here we goes with the option number 4. Let's move to the next question. Next question, read the question. Find out the correct alternative showing the opposite meaning of the word. Now the question is very clear over here. From given options, we have to choose the correct alternative which is opposite meaning of the given word. So let's read the word first, heavy. Now you know the meaning of word heavy. Heavy, the bag is very heavy. Okay. Or my school bag, I have kept all the books, that's why it has become very heavy. Heavy, zerd. So what is the opposite of that? Very easy answer. Let's read it. Light, tall, thin, thick. Option number 1, 2, 3 and 4. See, sometimes you will come across with such type of questions. Those are very easy to find out the correct option for these words. Right? Sometimes these words may come in a sentence too. Only thing is that, as I always tell you, reading with understanding is very important. आता मागच्या प्रश्नात काय होतं बघा, which are not similar, but here you have to find out clearly. It is given over there that find out the opposite meaning of the word. So what is the word opposite, which will be opposite or the antonyms for the word heavy? So heavy is it tall? Is it light? Is it thin? Is it thick? Randomly I have read these words. Okay. So tall, short, thin, thick. There is a pair of opposite word. Why am I going for or opting for or reading all these options? Because you know the opposite of word heavy is light. Okay. We clearly know here the answer is option number 1. Light म्हणजे हलकं. इथे लाईट म्हणजे ती लाईट नाही की जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पासून मिळते. दॅट इज नॉट द लाईट, दॅट इज नॉट द एनर्जी ऑफ लाईट. बट हिअर opposite of heavy is light, that is हलकं. Okay, feather is very light, like this. So the opposite of heavy is light. We will move to the next question, question number 7. Find out the correct alternative showing the opposite meaning of the word. Question is same, but see the question. See here directly now we have not been given with a word, but there is a sentence. Now what we are supposed to do here? Let's read the sentence first. The way to home is narrow. The way to my home is narrow, but the way to your home is dash. The way to my home is narrow, but the way to your home is dash. Now look at the word which is been underlined. अंडरलाईन केलेल्या शब्दाकडे लक्ष द्या. कोणता वर्ड येतो? नॅरो. आता तुम्हाला जर ह्या वर्डचा ऑपोजिट वर्ड माहिती असेल तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स यू विल ऑप्ट फॉर द करेक्ट आन्सर. काही जणांच्या मनामध्ये ह्याचं उत्तर रेडी असेल कारण त्यांना ऑपोजिट वर्डची ही पेअर माहिती असेल. नियर, वाईड, फार अँड मडी. Option number 1, 2, 3 and 4. Okay. The way to my home is narrow, but the way to your home is dash. आता याचं काय आन्सर येईल बघा. नॅरोच्या ऑपोजिट वर्ड कुठला आहे? इज इट नियर? इज इट वाईड? इज इट फार? इज इट मडी? आता नियरचं ऑपोजिट वर्ड नॅरो नाहीये. नियर, फार. वाईड? Yes, narrow. So our option is number 2. Far, near आणि far ही पण एक पेअर होऊ शकते. मडी इज टोटली डिफरंट. मडी म्हणजे चिखलाचा, तो इथे फिट नाही होत. सो नॅरो अँड वाईड म्हणजे आपल्याला जर अशा भरपूर पेअर्स आपण अभ्यास केलेला असेल विथ सेम मिनिंग, विथ ऑपोजिट मिनिंग, दॅट इज सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, तर आपल्याला परीक्षेमध्ये इथे भरपूर स्कोअर करायला आणि टाइम सेव्हिंग असेही प्रॅक्टिस होऊ शकणार.
Okay. The question number 8. Select appropriate option to fill up opposite word. See here, directly the question is being given to you. You have to find out the opposite word for the given thing. But every time you won't come across with a word. बघा प्रत्येक वेळेला आपल्याला शब्दच देतील असं नाही. तर जरी आपल्याला ऑपोजिट शब्द शोधायचा असला तरी तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला विचारला जातो. See here, in last some examples we have seen that sometimes the word has been asked through a sentence, sometimes it has been asked directly, but here one idiom is given to you, right? And then you have to complete that idiom by finding out the opposite word for the underlying word. आपल्याला आपण भरपूर बघा सिमिलर आणि ऑपोजिट मिनिंगच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली आहे. एका व्हिडिओमध्ये आपण फक्त सिमिलर वर्ड्स बघितले, इथे आपण ऑपोजिट वर्ड्स बघतोय. तर तुम्हाला जसं मी आता सांगितलं की काही वेळेला आपल्याला एक शब्द दिला जातो, डिरेक्टली त्याचा ऑपोजिट वर्ड विचारला जातो. काही वेळेला सेंटेन्स मध्ये तो शब्द अंडरलाईन केलेला असतो. इथे तुम्हाला एक इडियम दिलेला आहे, एक म्हण दिली. आता याची तयारी करायला तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला कळलं असेल की फक्त आपल्याला ऑपोजिट पेअर्सची जी काही उदाहरणं आहेत त्याचा अभ्यास न करता आपल्याला ते म्हणींमध्ये सुद्धा कसं येतं ह्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे इकडे तुम्हाला तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये म्हणींची भर टाकली पाहिजे. ओके, you have to study such type of examples of idioms where a pair of opposite words has been occurred. Okay, now see this idiom, read it again. Every devil needs dash. आता डेव्हिल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आपण बऱ्याचदा स्टोरीज मधून वगैरे हा वर्ड अभ्यासलेला आहे. लेट्स रीड द ऑप्शन्स. गॉड, डेमन, an angel, spirit. Option number 1, 2, 3 and 4. आता तुम्ही जर ही म्हण ऐकली असेल, वाचली असेल तर तुम्हाला ही म्हण पटकन पूर्ण करता येईल, किंवा तुम्ही इथे गेसिंग जो काही आपला मेथडॉलॉजी आहे ती पण तुम्ही करू शकता. ओके, गेसिंग गेम यू कॅन प्ले. डेव्हिलच्या ऑपोजिट शब्द शोधायचा. मग डेव्हिलच्या ऑपोजिट गॉड पण होतं. आपण म्हणतो डेव्हिल म्हणजे कोण? मॉन्स्टर, राक्षस, राईट? बॅड स्पिरिट, वाईट शक्ती, त्याला आपण डेव्हिल म्हणतो. मग डेव्हिलच्या ऑपोजिट गॉड पण होऊ शकतं इथे. डेव्हिल, डेमन. डेमन इज ऑल्सो नोन ॲज very bad energy, bad spirit. It's similar to devil, so it is not opposite. An angel, angel, devdut, and spirit is energy, right? मग कुठला शब्द तुम्हाला बरोबर वाटतो? Every devil needs God, every devil needs demon, every devil needs an angel, every devil needs spirit. So I'll help you here. The correct option is number 3. Every devil needs an angel. अशा टाईपची इडियम इंग्लिश मध्ये आहे की प्रत्येक जी डेव्हिल एनर्जी असते, आपण प्रत्येक वेळेला राक्षस किंवा असं म्हणत नाही, की जी वाईट एनर्जी, जी वाईट शक्ती, वाईट भावना, वाईट वृत्ती, त्या सगळ्यांना कधीतरी बाहेर पडायला एखाद्या देवदूताची गरज असते. ओके, सो एव्हरी डेव्हिल नीड्स अन एंजल. दिस इज अन इडियम इन इंग्लिश. गॉट इट? जे तुम्ही काही नवीन शिकत असाल या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नोट डाऊन करा तिकडे. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. Find out the odd man. Find the odd man out. Find the odd man out. Now here clearly we know that there may be 3 words which are of similar meaning and one may be different than those words. Let's see how they have asked us or how they have formed the question for us. See, आता तुम्ही इथे बघा एक सेंटेन्स दिलाय. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण एक इडियम पाहिलेला आहे. इथे एक सेंटेन्स दिलाय आणि त्या सेंटेन्स मध्ये वन वर्ड इज अंडरलाइन अँड सो वी हॅव टू फाइंड आउट द ऑपोजिट ऑफ दॅट वर्ड. ओके, लेट्स रीड द सेंटेन्स. Though it was raining, they swam in the pool. दोचा ऑपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे. बघा, समथिंग डिफरंट. आपण आतापर्यंत ब्लँक ब्लँक
ब्लॅक व्हाईट किंवा अप अँड डाऊन, हेवी लाईट, मगाशी आपण बघितलं की डेमन अँड एंजिल, असे वेगवेगळ्या टाईपचे शब्द इथे फाइंड आउट केले आहेत किंवा अभ्यासले आहेत. आता इथे दो हा शब्द, वी नेवर थॉट अबाउट इट की दो या शब्दाला पण विरुद्धार्थी शब्द असेल. दो या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, जरी. दो इट वॉज रेनिंग दे स्वॅम इन द पूल. मिनिंग काय आहे की दो इट वॉज रेनिंग, जरी पाऊस पडत होता तरी त्यांनी पूलमध्ये, स्विमिंग पूलमध्ये ते पोहले किंवा पोहून घेतलं. दे स्वॅम इन द पूल. दिस इज द meaning of this sentence. Now it is very easy for you to find out the answer. Still, even, never, yet. Option number 1, 2, 3 and 4. Find out, guess. Though it was raining, they swam in the pool. कुठला आन्सर तुम्हाला बरोबर वाटतं? आता त्याच्यासाठी या चारही शब्दांचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. बघा, दो, स्टील, though and still they are same, even and though they are same, never, never, कधीच नाही, never, yet, yet, जरी, तरी. Okay, so now you must have understood still, even and yet are similar to the word though. दो आणि ह्या तीन शब्दांचा अर्थ सेम आहे. स्टील म्हणजे जरी पाऊस पडत होता तरी ते पोहले, इवन म्हणजे पण तेच आहे, यट म्हणजे पण तेच आहे, पण नेवर म्हणजे कधीही नाही. सो दिस इज द ऑड वर्ड फ्रॉम दिस ग्रुप. सो द ऑप्शन इज नंबर 3. तुम्हाला मी सारखं सांगते की व्हिडिओ एकदा बघून आपलं काम होणार नाही, तर यू हॅव टू वॉच इट अगेन अँड अगेन अँड फाइंड आउट द thing which is not, you have not studied yet. बघा इथे yet हा शब्द आला, or which is new for you. You note it down, you study it again and again, you read it again and again, find the similar examples from your book so that you may have a good practice of this type of question. Okay, to the last question of this session, that is question number 10. Find out the correct alternative showing the similar meaning of the word. आता इथे आपल्याला ऑपोजिट न शोधता सिमिलर मिनिंग शोधायचं आहे. ओके, सी देयर इज वन सेंटेन्स, ऑल बॉयज वेर चॅटिंग आफ्टर द मॅच. आता हा चॅटिंग शब्द तुमच्यासाठी खूप फॅमिलियर आहे, राईट? बिकॉज you children, you people are very familiar to your gadgets like mobile or your laptop, your computers. Mostly you people are very friendly with your mobile phones. So you keep on chatting with your friends, right? So mobile chatting is different, but here in which sense this word has come? Let's read once again. All boys were chatting after the match. तुम्ही मॅचला जाता, मॅच संपल्यानंतर तुम्ही ती जिंकली असो हरली असो, तुम्ही लगेच काय घरी येत नाही. यू पीपल वेट देअर, यू चॅट विथ युअर फ्रेंड्स, राईट? यू डिस्कस समथिंग. मग आता इथे आपल्याला सिमिलर मिनिंग वाला वर्ड शोधायचा आहे. खूप इझी आहे तुमच्यासाठी हे. टॉकिंग, सेलिब्रेटिंग, प्रॅक्टिसिंग, ट्रेनिंग. मी ऑप्शन देईपर्यंत तुमचा आन्सर रेडी असेल. 1, 2, 3 and 4. Very obvious answer, option number 1. Right. All boys were talking after the match. काहीतरी आपण डिस्कस करतो. जर जिंकलो असेल तर आपण विनिंग पॉइंट्सवर डिस्कस करतो. छान आपण कुठल्या बाबतीत खेळलो ते बघतो. हरलो असेल तर आपलं काय चुकलं त्याचं आपण डिस्कशन करतो. सो वी कीप ऑन chatting, we keep on discussing, we keep on talking. Actually the discuss शब्द नाहीये, but talk हा एकदम easy शब्द दिलाय. Celebrating, practicing, training, these words are, though they are related with the match, but here we have to find out the similar meaning of the word chatting. So our correct option is number 1. Okay, so my dear children, in this way, in 2 sessions, in 2 videos, we have studied this
subunit of unit number 1 vocabulary, that is the similar and opposite meaning of word. I hope you must have got enough practice of such type of questions. आता तुमचं काम सुरू झालं. याच्यानंतर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने अशा वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. and do not forget doing activities from the description box of each video. Okay, so see you in next video with new topic. Till then, study hard. Bye bye. That's all for today. So you will be